माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काहीतरी नवीन द्यावं, नवीन सांगावं असाच माझा प्रयत्न असतो। धुणं भांडी फरशी या व्यतिरिक्त डेली व्लॉगमध्ये काहीतरी दाखवावं हा प्रयत्न असतो। रेस्टॉरंट स्टाईल काजू करी कशी करायची तेच इथे शेअर करते। 1 तास अगोदर गरम पाण्यामध्ये काजू काही भिजत घातले आणि त्याची पेस्ट तयार करून घेतली। 2 टमाटे घेतले, त्याची पण पेस्ट बाजूला तयार करून घेतली। कांदा घेतला, एकदम बारीक कट करून घेतलेला आहे। एका कढईमध्ये तेल घातलं, त्यावरती काजू शॅलो फ्राय करून घेतले आणि त्याच तेलामध्ये आता जिरे घातलेले आहेत आणि कांदा बारीक कट केलेला घातलेला आहे। त्यामध्येच लसण अद्रकची पेस्ट घातलेली आहे। हे सगळं छान असं तळायचं आणि लाल होईपर्यंत याला छान तळू द्यायचं। त्यानंतर आपल्याला सगळे ड्राय मसाले याच्यामध्ये घालायचे। लाल मिरची पावडर जी बेडगी कलरची असते ती 1 चमचा घातली। लाल तिखट आवडीनुसार, त्यानंतर धन्याचं पावडर आणि गरम मसाला, हे सर्व, थोडीशी हळद घातलेली आहे। हे सगळे मसाले त्यामध्ये टाकले आणि छान लगेच टमाट्याची प्युरी पण त्यामध्ये घातलेली आहे आणि मिक्स करायचं। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि कमी गॅसवरती हा मसाला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा। तेल एकदा सेपरेट झालं की म्हणायचं मसाला तयार आहे। आता यामध्ये काजूची पेस्ट आपल्याला घालायची आहे आणि तीही परत छान मिक्स करून घ्यायची आणि कमी गॅसवरती तेल सेपरेट होईपर्यंत ही पण होऊ द्यायची। एकदा तेल सेपरेट झालं की आपला भाजीचा बेस तयार आहे। यामध्ये गरम पाणी घालायचं आणि खूप कमी घालायचं, जास्तही घालायचं नाही, कारण पातळ भाजी अजिबात चांगली लागत नाही। शेवटी कस्तुरी मेथी घाला, काजू घाला आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी।